सौमित्र, बघ ना माझ्याकडे. अजून किती वेळ रागवणार आहेस तू? आता प्लीज ना, मला नाही बोलायचंय. तेच म्हणते, प्लीज ना, आता बोल ना माझ्याशी, नको ना रागवू प्लीज. आणि तुला खरं सांगू का, तुला नाही रागवतायत आणि रागवण्याची ऍक्टिंग सुद्धा नाही करतायत तुला. एकतर मी ऍक्टिंग करत नाही, मी खरंच रागवलोय. हे तुला सांगायला लागतं, यातच सगळं आलं ना. तू माझ्यासारखं करू नकोस हा. तुझ्यासारखं नाही करत आहे मी. तू माझ्यासारखं करतेस. मला हसू येतं याचा अर्थ असा नाही की मी रागावलो नाहीये. हा, मी रागावलोय अजूनही. अजूनही रागवला असतो. तुला एक सांगायचं राहिलं होतं इतके दिवसात. काय? म्हणजे हे गावकरी आहेत ना इथले, ते असं म्हणतात की तू इथे आल्यापासनं त्यांचे कोंबडे आरवायचे थांबलेत. कोंबडे आरवायचे थांबलेत. तर ना राधा, ही माझी स्टाईल आहे. ओके, मी तुझी स्टाईल नाही मारत आहे. माझी स्टाईल मारते. नाही म्हणजे असा समोरचा कोणी रागावला असेल तर काय काहीतरी फालतू विनोद करायचे, मग समोरच्याचा राग जातो, मग तो हसतो. हे तुला नाही जमणार. तू नको माझी स्टाईल मारू. हा, अरे मी अजिबात असं काही करत नाहीये. सिरियस प्रॉब्लेम आहे हा. कोंबडे आरवायचे थांबलेत. काय सिरियस? माझा इथे असण्याचा आणि कोंबडे न आरवण्याचा काय संबंध आहे? हो, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की पूर्वी कोंबडे आरवल्यानंतर ते झोपेतनं उठायचे, पण आता सौमित्र सर हसल्यानंतर ते झोपेतनं उठतात. उठले वाटतं. मग मला चिडायचंय अजून, कळलं ना? हे असलं फालतू याच्यावर मी हसतोय म्हणजे मी पुन्हा सांगतो, मी रागावलेलो आहे आणि मला रागावून म्हणजे मला अजून तुझ्यावर राग, मला नाही येते तुझ्यावर रागवता. जाऊ दे. तेच तर मी तुला सांगते, तुला फार वेळ नाही रागवतायत. तुला सांगू का, तू आता छान दिसत होतास रागवल्यानंतर, पण काही काही लोक असतात ना, ते हसल्यानंतर जास्त छान दिसतात. मग मी असं करतो, मध्ये मध्ये ना तुझ्यावर रुसतो मुद्दाम, मग तू मला हसव, मग मी हसेन, मग मी अजून छान दिसेन. हा, असं करूया. मी असं करत राहीन. काय चाललंय राधा? सामी आली. ते हसतोयस काय? आपल्याला निघावं लागेल लगेच. काय झालं? का, काय झालं? हो मी सांगते. तू उभा काय झाले? निघावं लागेल. कंपनीतून कॉल आला होता आणि आपल्याला निघावं लागेल, कारण ना तिकडे कोणीतरी तोडफोड केली आहे कंपनीमध्ये. काय सांगतेस? हो, मला ऑफिसमधून कॉल आला होता आताच. म्हणजे तिकडे क्लायंट आले होते, मीटिंग सुरू होती आणि मीटिंग सुरू असतानाच कोणीतरी तोडफोड करून गेले. आम्ही निघूया ना आपण, चल ना. मग एक सांगू का तुला, असा सेम फोन मला आला होता, पण मी दुर्लक्ष केलंय, कारण मला माहितीये या सगळ्या मागे गोट्या शेटचा हात आहे. हे सगळं मॅनेज करतोय का तो? तू मी जसं दुर्लक्ष केलं ना, तसं तू पण दुर्लक्ष कर त्याच्याकडे. कम ऑन यार, तू दुर्लक्ष कसं काय करू शकतो सामी? हे बघ, मी कन्फर्म करण्यासाठी यशवंत सरांना सुद्धा कॉल केला होता, तर त्यांना सुद्धा सगळं कळलं आणि हे सगळं खरंय. इट्स जस्ट दॅट त्यांना इथे यायला जमणार नाही, कारण ते दिल्लीला आहेत ना. आपल्याला जावं लागेल सामी, निघूया आपण प्लीज. ओके, एक मिनिट. म्हणजे तू नको येऊस, खरं तर तू थांब इथेच राधिका सोबत, कारण राधिका एकटी आहे ना. मी जाते, पण मला जावं लागेल. अगं नाही माया, मला असं अजिबात म्हणायचं नाही. सौमित्र, तू तिच्या बरोबर जा, तिला एकटीला नको जाऊ देऊ. राधिका, तू एकटी कसं काय मॅनेज करशील इथे? हे बघ, सॅमीला थांबू दे इथे तुझ्यासोबत. मी करेन तिकडे सगळं मॅनेज. ओके, डोंट वरी. अगं बाई, मी इथे एकटी नाहीये, सगळे जण आहेत माझ्या बरोबर. सीमाताई आहेत, त्यांची माणसं आहेत, श्रेयस आहे, रघु आहे, सगळे जण आहेत. सौमित्र, तू प्लीज तिच्या बरोबर जा. नाही, पण मला एक कळत नाही, हे सगळं आत्ताच कसं काय घडतंय? राधिका, काय राधिका, तू काळजी घे हा तुझी, प्लीज. हो, पण तुला झालंय काय? हा, सामी गेल्यावर तू काळजी घेशील ना तुझी? म्हणजे मला तुझी काळजी वाटते ग अचानक. माया, मी काळजी घेईन, तू तुझी काळजी घे. काय झालंय काय तुला एकदम? हा, मी घेईनच ग, पण आम्ही दोघे जाणार, तू इथे एकटी राहणार, मग तू तुझी काळजी कोण घेणार ना? म्हणून मी तुला सांगते, तू काळजी घे. हा, ऐक. सर, तुम्ही इथे काय करताय सर? मी ते हे करतोय, नक्षत्र बघतोय, त्याच्यानुसार मला आपण वर जाऊन बोलूया सर. वर आपण आपल्या कंट्रोल रूम मध्ये ऐक माया, ऐक. शांत हो तू. हा, शांत हो, घाबरून जाऊ नकोस एकदम. हा, सगळं नीट होणार आहे आणि मी इथे एकटी नाहीये, मी सगळं नीट करेन. हा, हो ना, हो, नीट होईलच सगळं. कुठे गेला?
सौमित्र तो गेला बॅग भरायला सौमित्र बॅग भरायला गेलाय सांगते ना मी तुला तिकडे काय बघतेस बॅग भरायला गेला तो कशी विसरते जायचंय ना आम्हाला इनफॅक्ट मी सुद्धा जाते आता बॅग भरायचीय मला तू बस इथे बॅग कन्फ्युज झाले मी तू बस राधिका सामी काय माय अरे हाय वगैरे काय करत बसलेस ते ठेव सगळं हो मी तुला तेच विचारणार होतो तू तिथे गेली होतीस तर काय झालं सामी त्या गोट्या शेटला आपण इझिली घ्यायला नको होतं म्हणजे त्याने गावात बसून इथे मुंबईतल्या गोष्टी मॅनेज केल्या त्याची इथे मुंबईपर्यंत ओळख असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं एक मिनिट म्हणजे काय बोलतेस हो ना ओके मी सांगते तुला सगळं व्यवस्थित मी संध्याकाळपासून पोलीस स्टेशनला होते आपल्या कंपनीमध्ये जी तोडफोड झाली त्याबद्दल डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरूच होतं आणि त्यामध्ये जो माणूस सापडलाय त्याच्या तोंडून फक्त आणि फक्त गोट्या शेटचं नाव ऐकायला मिळालंय आणि हे सगळं काही गोट्या शेटने घडवून आणलंय सामी सरप्राइझिंग आहे खूपच म्हणजे तो एक गावातला फालतू गुंड त्याची इथे मुंबईपर्यंत ओळख असेल असं वाटलंच नव्हतं मला एक्झॅक्टली आय वॉज इक्वली शॉक सॅमी आपण गावाहून मुंबईला लगेच निघून यावं म्हणून हे सगळं त्याने घडवून आणलं होतं एक मिनिट तू काय करतोयस आता आणि राधाला फोन करतो म्हणजे त्याच्या प्लॅन नुसार राधा एकटी पडावी असंच होतं ना त्याच्या मनात जोपर्यंत राधाला फोन करतो ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही आणि त्याचा नेमका प्लॅन काय ते पण आपल्याला कळणार नाही हो कर नेमका अशा वेळेला बिझी असतो फोन काय केलं ते काय काय केलंय सगळी दाढी काढून टाकली माझी माफ करा मला वाटलं पूर्णच करायची जरा जरा मला काय झोप लागली सगळी दाढी काय सांगितली तुम्ही माफ करा सांगितलं ते? माफ करा इतक्या वर्ष जतन केलेली दाढी कुठून आणू मी आता मला वाटलं पूर्ण करायची काय नाही का तू? ए? तू रडू नकोस म्हणजे हे बघ आम्ही आहोत तुझ्या बरोबर हो हे बघ मी आहे सीमाताई आहे रघु आहे सगळेजण आहोत तू काळजी करू नकोस फक्त रडू नकोस ताई आमचा विश्वास आहे तुमच्यावरती पण तुम्हाला तर माहितीये गोट्याशेट किती रानटी माणूस आहे आता हे फोन सुद्धा मी कपड्यात लपवून ठेवला होता आणि आता इथं कुणी नाही म्हणून लावलाय पटकन तुम्हाला अहो तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल हो आणि तुमचा राग आपल्या फॅक्टरीवर सुद्धा काढेल बघा हे बघ तू आता त्याची काळजी नको करूस हा आता मला सांग की तुम्ही नेमक्या कुठे आहात अहो आम्ही कुठे आहे आम्हालाच माहित नाही इथून खोलीत कोंडून ठेवलंय बघा आम्हाला सगळ्याला आणि आमच्या जीवाचं किती आटापिटा केला तर आम्ही इथून बाहेर पडू नाही शकत राधिका ताई फक्त तुम्हीच आम्हाला इथून बाहेर काढू शकता काहीतरी करा आणि इथून आम्हाला बाहेर काढावं आधी हे बघ ऐक म्हणजे आम्ही लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे पोहोचतो तू काळजी करू नकोस हा लवकर या ताई ठेवते काय झालं अजून तरी काही झालेलं नाहीये पण काहीही होऊ शकतं सीमाताई फॅक्टरीचं काम जिथे सुरू आहे ना तिथे आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला हवं श्रेयस कुठे कुठे गेला हा माणूस आधीच डोक्याला एवढं टेन्शन आहे आणि बाथरूम कुठे ते बाथरूम मध्ये पण नाहीयेत कुठेच नाहीये वॉर्डरोब पहिल्यांदा असं वाटत होतं की तुम्ही आमच्या रूम मध्ये काय करतोयस तू तुला असं इथून जाता येणार नाही माया फालतूपणा करू नकोस का बाजूला काय वेडेपणा चाललाय तुझा मला निघायचं पण तू करतोयस आम्ही काय तुला नाही जाता येणार तुला सांगितलेलं कळतंय का अगं असं काय करतेस तूच आता मला गोट्या शेट बद्दल सांगितलंस ना त्याचा हा प्लॅन होता ना राधाला एकटं पाडणं आणि जर माझी बायको तिकडे एकटी तर मी जायला नको तिकडे हो सामी कळतंय मला पण आपली उद्याची मीटिंग ही तितकीच महत्वाची प्लीज अंडरस्टँड माया काय बोलतेस तू आतापर्यंत अशा किती मीटिंग होत्या ज्याच्यात मी आलोय तू एकटीने हँडल केल्यास ना आणि कॅन्सल कर एक मीटिंग मला काही पडलेली नाही तुला काय वाटतं हे सगळं जर पॉसिबल असतं तर मी केलं नसतं का
11 मी हे सगळं आता करू शकत नाही. ऑलरेडी सगळ्यांना मेल्स फॉरवर्ड झाले. आणि कसं आहे ना, आता आपण बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पॅनल मध्ये आहात. आठवतंय मोठी एंट्री घेतली होतीस, कधी नव्हे तो ब्लेझर वगैरे घालून आला होतास ऑफिसला. आता तुला यावंच लागेल. आणि सामी यार, यशवंत सर सुद्धा नाहीये. आपण दोघंही असायला हवं. ते खूप अनप्रोफेशनल दिसेल. झालंय बोलून तुझं, मी बोलू आता. माझं झालंय बोलून आणि मी हे फायनल डिसिजन सांगितलंय तुला, त्यामुळे त्यानुसार. माया बघ, अशा सिच्युएशन मध्ये मी लग्नाच्या आधीचा सौमित्र असतो ना तर मीटिंगलाच महत्व दिलंस. पण आता माझ्याच्याने शक्य नाहीये हे. मी राधाच्याच अँगलने विचार करणार, कळलं का? आता कुठल्याही गोष्टीपेक्षा मी माणसांना महत्व देणार. तुम्ही नवरा बायको ना, खरंच काय झालंय तुम्हाला? आणि तुला काय वाटतं, मला राधाची काळजी नाहीये का? मी हे सगळं लाईटली घेतेय? नाही, मला सुद्धा राधिकाची तेवढीच काळजी वाटतेय. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण इथे राहून राधिकाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करूया ना. तसं तू एकटा जाऊन काय करणार आहेस? मोठा हिरो आहेस का तू? म्हणजे काय म्हणायचंय तुला? सॅमी, तो गोट्या शेठ तिकडे बसून इकडच्या गोष्टी मॅनेज करतोय, तर आपण इथे बसून तिकडच्या गोष्टी का नाही मॅनेज करू शकत? जरा स्मार्ट वर्क करूया ना. काय हे पटतंय मला. नाही, त्या गोट्या शेटला हँडल करायचं असेल ना तर काट्यानेच काटा काढावा लागेल. एक्झॅक्टली. असा गेम खेळतो ना आता, त्या गोट्या शेटला उचलून आपल्या समोरच आणला पाहिजे. करतो मी आलो. मला त्रास देण्यासाठी तुम्ही जर त्यांना त्रास देणार असाल ना, तर मी हे ऐकून घेणार नाही. मला लेडीज फर्स्ट म्हणून मी बोलायला सांगितलं, पण तुम्ही बोलतच सुटलात. आता शांत राहायचं आणि मी जे दाखवतोय ते पाहायचं आणि मी जे बोलतोय नीट ऐकायचं. म्हणजे बरी आहेस ना तू? तुम्ही सगळेजण ठीक आहात ना? हा, हो. सेफ आहेत, एकदम सेफ. काहीही त्रास दिला नाही आम्ही. उलट त्यांना बिस्किट देऊन त्यांची सरबराई केली. आता ह्यांच्या समोरच 1 to 1 फैसला होणार. होऊ दे ना, होऊ दे फैसला. होऊन जाऊ दे ना फैसला. होणार ना फैसला. आता तुम्ही आमच्या गावच्या परंपरेवरच घालायला निघालात म्हणल्यावर फैसला तर करावा लागणार ना. आम्ही शांत कसे बसणार? हे काय बोलताय तुम्ही? हा? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय, पण तुम्हाला ते कळतंय हे तुम्हाला मला दाखवायचं नाही. पहिला नवरा सोडला, दुसरा धरला, 2 लग्न केले तुम्ही. आता आमच्या गावातल्या बायकांना पण तेच करायला सांगता का तुम्ही? चांगलं चाललंय ना आमचं. परंपरा आहे ती आमच्या गावची. अहो, आमच्या बायका मार खातील, लाथा खातील, पण नवऱ्यांना कधी सोडणार नाही. एक वेळ त्या जीव देतील, पण दारू पितो म्हणून नवऱ्याला नाही सोडणार ना त्या. अच्छा, ही तुमची परंपरा, संस्कृती. पण याला आम्ही शोषण असं म्हणतो. म्हणजे नवऱ्यांना दारू पिऊन यायची, शिवीगाळ करायची, बायकोनं नाही ऐकलं तर मारहाण करायची, ही तुमची संस्कृती. तिला माणसासारखं वागवायचं नाही, जनावरासारखं वागवायचं, ही तुमची संस्कृती. आणि काय, पुरुषांनी कसंही वागायचं बाहेर जाऊन. आणि बाईनं स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न जरी केला तर तुमची संस्कृती बुडते. वा, छान आहे हा तुमची संस्कृती. तुम्ही कुठच्या काळात वावरताय मला माहिती नाही, पण आत्ताची स्त्री तुमच्यासारख्या संकुचित विचारांच्या माणसांसमोर झुकणार नाही.
क्या बात आहे काय बोलता तुम्ही जे आता हे जे बोललात ना, हे टाळ्यांचं वाक्य. साध्या टाळ्यांचं नाही तर जोरदार टाळ्यांचं वाक्य आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. काही वर्षापूर्वी सीमाताईंनी पण असंच भाषण दिलं होतं. अडाडीच एकदम. काय सीमाताई आठवते का? आता जे झालं गेलं संपलं ते. आता मला म्हणलं होतं मी हे तुमची फॅक्टरी मी जमीनदोस्त करणार, त्याच्यासाठी झालोय मी. खास पद्धतीनं करणार आहे मी. खास पाहुणा आणलाय मी त्याच्यासाठी. पाहुण्याच्या हस्ते ही फॅक्टरी जमीनदोस्त करणार. मला म्हणलं होतं मी हे तुमची फॅक्टरी मी जमीनदोस्त करणार, खास पद्धतीनं करणार आहे मी. खास पाहुणा आणलाय मी त्याच्यासाठी. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा इथे कसा आला, हा इथे काय करतो. अहो तुमच्या दुसऱ्या नवऱ्याने त्याला इथे आणलेलं आहे. नाही, सौमित्र असं करणं शक्यच नाही. अहो ते पंटरला विचारा ना. काय पंटर? श्रेयस, मी तुला विचारते, काय म्हणतात ते? हो 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 खरंय. कसली नोटंकी तुमची. सौमित्र नवरा आहे माझा, माहितीये तुम्हाला. राधिका काय बोलतेस का तू? हा, मी तुझा नवरा आहे ना. काहीतरी काय बोलते, मी नवरा आहे तुझा. अहो सटकली आहे त्याची. वेडा आहे तो. तू वेडा कोणाला म्हणतो रे? हा, काही वाटेल ते बोलू नका. अरे वेड्याला वेडा नाही म्हणायचं मग काय म्हणायचं रे? वहिनी, आम्ही चुकलो. फार मोठी चूक झाली आमच्याकडून. त्याबद्दल आम्ही दोघेही तुमच्याकडे माफी मागतो. वहिनी, मी कायम आमच्या मनाचा विचार केलाय. तुमच्या मनाचा विचार करण्यात आम्ही मात्र कमी पडलो. हे पहा, मला माहितीये की याच्यामध्ये पूर्णपणे तुमची चूक नाहीये. आनंद भाऊजी आणि सौमित्रीने तुम्हाला हे करायला भाग पाडले, माहितीये, मला कळलंय. बरोबर आहे, पण त्यांचं आम्ही ऐकलं ही आमची चूक होती ना. हो ना. आणि त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहोत. पण वहिनी, कृपा करून हाती घेतलेलं काम अर्धवट सोडू नका. नाहीतर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हो वहिनी,
तुम्ही आमच्यासाठीच नाही तर आमच्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करणं यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे. आज मुंबईत सगळं व्यवस्थित चालू असताना मंजा आणि तिच्यासारख्या इतर बायकांसाठी त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही इथे आलात. मुंबईतनं निघताना एक स्वप्न उराशी बाळगलं आणि तेच स्वप्न तुमच्यामुळे आम्ही पण बघू शकलो. हो, आणि ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून नाही जाणार वहिनी. वहिनी, मी आमच्या दोघांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो, याआधी जे झालं ते यानंतर कधीच घडणार नाही. वहिनी प्लीज, फक्त एकदाच आम्हाला माफ करा आणि तुमच्या बरोबर काम करण्याची एक शेवटची संधी तरी आम्हाला द्या प्लीज. आता तुमचं म्हणणं कळलंय मला, पण मी आता त्या मनस्थितीमध्ये नाही. मला जरा थोडा वेळ द्या, ती जरा शांत होते, मग नंतर आपण कामाचं बोलू. थँक्यू. सॅमी, आनंदचा फोन आहे. सॅमी, फोन आहे आनंदचा. हा बोल आनंद. हॅलो समा, ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. काय झालं जेनीला? म्हणजे काय डॉक्टर काय म्हणाले का? नाही, जेनीला काहीच नाही झालंय. गोव्यात काय अजून दुसरा प्रॉब्लेम होणार आहे? मी इनफॅक्ट गोव्यात नाहीच. मी तिला गोव्यात सोडून मी इथे आलोय ऑलरेडी आपल्या गावी. म्हणजे आनंद, तू राधा बरोबर आहेस तिकडे? हो. अरे बरं झालं तू फोन केलास. अरे राधा माझा फोनच उचलत नाहीये. तू आता एक काम कर, जाऊन फोन राधा. त्या नाही उचलणार तुझा फोन. का? तेच सांगतो, जरा ऐक, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. गुरु अचानक राधिका वहिनींच्या समोर आलेला आहे आणि त्यांना सगळं काही कळलेलं आहे. मला गुरुनाथ सुभेदार, असं शांत बसून चालणार नाही. सौमित्र जोपर्यंत इथे नाहीये ना, तोपर्यंत इथली सगळी परिस्थिती तुझ्या हातात यायला हवी. काहीतरी करायलाच हवं. राधिका, अरे श्रेयस, आनंद, पानवलकर साहेब, लवकर या खाली. कुठे आहात तुम्ही? हा, या, मला जरा महत्वाचं बोलायचंय. काय झालं गुरु? या. काही बोबो कशासाठी झाले? शांत व्हा. हे बघा, महत्वाचं बोलायचं म्हणून तुम्हाला बोलू. आधी तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघा बरं. बघा. तू बघ ना इकडे. किती टेन्शन आहे तुमच्या डोक्यावर, किती ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर, आणि मला कळतंय ना. तेच सांगायला तुम्हाला बोलवलंय मी. हे बघा, आजपासून तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी असताना, राधिका, तुझा हा नवरा गुरुनाथ सुभेदार असताना तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आणि काय टेन्शन आहे तुला? तो गोट्या शेठ ना, मी असताना तो गोट्या शेठ तुझं काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या वाट्याला कसा जातो ना बघतोच मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गुरु प्लीज यार, तू ना खूप जास्त एक्साइट होतोय असं म्हणायचं का तुला? नाही, मी खरं सांगतोय. हा, मी खरंच सांगतोय. एक्साइट नाही, मी खूप विचारपूर्वक बोलतोय. आपण एक काम करूयात, आपण आत्ताच्या आत्ता त्या याच्याकडे जाऊ ना, गोट्या शेटकडे जाऊ. हा, सगळे जाऊ. त्याच्या असू दे ना पंटर बिंटर. डायरेक्ट त्याच्या समोर जाऊन त्याला म्हणू, आमच्या राधिका मॅडमला त्रास दिलास ना, तर बघ तुझी काय वाट लावतो. आत्ताच्या आत्ता जाऊ. चला तुम्ही. झालं का तुमचं सगळं बोलून? हे पा, तुम्हाला काय करायचं ते करा. नाक काय होय सगळी. जाऊ दे, आपण आपलं काम करू. पाहिलं ना कशी पॅनिक होते ती. मी पॅनिक वगैरे काही होत नाही. बघ ना, तिच्या चेहऱ्यावरून दिसत नाही का? तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. मी तेच सांगतोय तुम्हाला. तुम्ही ना अजिबात पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. राधिका, मी असताना तुला काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही आता ना तुमच्या कामांवर लक्ष द्या. हा, आपल्या कामावर आपला फोकस पाहिजे ना. हा, तुम्ही काय करा, तुम्ही फॅक्टरी, त्याचं काम, पैसा, बिझनेस, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा. त्या गोट्या शेटचा मी बघतो. हा, तो काय करतो ना मी बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, गुरुनाथ सुभेदार बघेल तो गोट्या शेट काय करतोय. त्या गोट्या शेटला गुरुनाथ सुभेदार बघणार आहे आता. टेन्शन नाही. काय माणूस आहे हा.
काय करायचं याचं? नको आनंद, नको 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 नको. तुला सुचलेली आयडिया चांगली असली तरी वातावरण चांगला नाही. आवर आवर आवर, स्वतःला आवर. अरे माया चल ना यार, काका अजूनही फुंकर मारत पितेस तू? हा काय चाललंय का? घासून ठेवलेलीस की काय आता? मग अजून काय? मग काय तसेच ठेवू का? चल 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 ना लवकर, तुला काय होतंय? काय नाही, चल. चल एक यार, काय झालं? फोन माझा. आम्ही घे ना फोन. कसं कळणार महत्वाचं असेल? पण नेमकं निघायच्या वेळेला कसे काय फोन करतात हे लोक? घे घे. कोण आहे बघ. श्रुती? कोण आहे श्रुती? सॅमी फ्रेंड आहे, नवीन फ्रेंड आहे, बेस्ट आहे तुझी. हाऊ कम आय डोंट नो. मला कसं माहित नाही श्रुती कोण आहे? सांग ना मला, तू बोलत का नाहीयेस? तुम्ही मुली डोक्यावर पडलेले असता का? का? केवढे प्रश्न विचारतेस? जरा कुठल्या मुलीचं नाव दिसलं की लगेच सुरू. ती शनाया काय राधिका काय असं लगेच चिडवायला सुरू. मैत्रीण आहे माझी, आरजे आहे ती, खरी आरजे आहे ती. आणि हे बघ, ती महत्वाची व्यक्ती आहे. जरा थांब, तिचं काहीतरी काम असेल म्हणून फोन केला असेल घे घे घे. ना. हा बोल श्रुती. हॅलो सौमित्र. अरे हे बघ, मी तुला हाय हॅलोची फॉर्मॅलिटी करण्यासाठी कॉल केलेला नाहीये. मला राधिका बद्दल बोलायचंय. राधिका बद्दल काय बोलायचंय? राधिका एका गावामध्ये खूप चांगलं सोशल वर्क करते असं मला कळलंय. हा हो खरंय. आणि आता तिकडेच निघालोय. नेमकं आता घराबाहेर पडणार आणि तुझा फोन आला. ओ म्हणजे मी अगदी योग्य वेळी कॉल केलाय तर तुला. बरं मला सांग, मला असं कळलंय की तिकडे तिला काही राजकारणी आणि गुंड लोक त्रास देत आहेत म्हणे. हे खरं आहे का? हो हे पण खरंय. तुला कसं काय कळलं? हे खरंय आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस मी विचारल्यावर? या बाबतीत तुला माझी मदत घ्यावी असं वाटलंच नाही का? नाही श्रुती, म्हणजे तुझी काय एक्झॅक्टली मदत होणार आम्हाला असं कधी डोक्यात नाही आलं. म्हणजे अरे मी एकटी नाही रे. माझ्या मागे रेडिओचा एक खूप मोठा ब्रँड आहे की नाही. आणि आम्ही कितीतरी सोशल वर्क रेडिओवर करतो, ज्यामुळे अनेक लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचतो, लोकांना कळतं. म्हणजे समज उद्या जर का मी माझ्या रेडिओ शो मध्ये हे अनाउन्स केलं की राधिका सुभेदार एका गावामध्ये सोशल वर्क करते आणि तिथे तिला काही राजकारणी गुंड लोक त्रास देत आहेत, तर इमॅजिन किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. आणि जर का लोकांचा सपोर्ट तिला मिळाला ना, मग त्यानंतर कोणाची काय हिंमत आहे तिच्या विरुद्ध उभं राहण्याची. तुझं सगळं पटतंय मला श्रुती, म्हणजे मला मनापासून पटतंय. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे आता? हे बघ, राधिकाला ना या सगळ्या कामातून कुठेही प्रसिद्धी नको होती. तुला माहिती आहे, आणि राधिकाची काही तत्व आहेत ती नाही ऐकणार. त्यामुळे कधी डोक्यात नाही आलं की तुला अप्रोच व्हावं का. आणि आता तू म्हणतेस ते मला जरी पटत असलं तरी राधा तयार होईल की नाही मला जरा डाऊटच आहे. हे बघ, तिला पटो ना पटो, पण ती एक चांगलं काम करते. निषेध 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 निषेध, जाहीर निषेध. या गावामध्ये चाललेल्या या गुंडगिरीचा मी गुरुनाथ सुभेदार जाहीर निषेध करतोय. आज तुम्हाला जाहीरपणे मला सांगायचंय, ही जी काही हलतोगिरी या लोकांनी चालवली आहे ना, ती बंद झालीच पाहिजे. या गावामध्ये जोपर्यंत राधिका मसाल्याची फॅक्टरी उभी राहत नाही, तोपर्यंत हा गुरुनाथ सुभेदार मागे हटणार नाही. जोपर्यंत राधिका सुभेदारांचं ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा गुरुनाथ सुभेदार अजिबात मागे हटणार नाही. बोला निषेध निषेध निषेध. गुरु सर बास झालं, बंद करा ही नाटकं आता. मी राधिका सुभेदारांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसणार आहे. तो माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी मागे हटणार नाही. बोला सगळ्या हात की नाही माझ्या बरोबर? 1 मिनिट गुरु, 1 मिनिट. हे असं काहीही चालणार नाहीये, कळलं का तुला? आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे. काय बोलायचं आहे तेही नीट ठरवावं लागणार आहे. नाही बरोबर आहे, माझ्याही डोक्यातून हा मुद्दा आलाच होता. हा, मी काय करतो, माझ्या भाषणाचे सगळे मुद्दे आहेत ना, ते एकदा सगळे राधिकाला ऐकवतो. म्हणजे तिच्या समोरच भाषण करतो ना, म्हणजे तिच्या टिप्स घेऊन मला अजून प्रभावी भाषण करता येईल. मी ट्राय करतो. आज या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो की आज इथे मी फक्त राधिका सुभेदार यांचा नवरा म्हणून नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून उभा आहे. बस
बास झालं. काय झालं राधिका? काय झालं काय? बास करा तुमचं हे सगळं. आणि जे काही करायचं ना ते उद्या करा. आत्ता हा तमाशा करू नका, आरडाओरडी करू नका आणि पुन्हा माझं नाव घेऊ नका, कळलं ना? पाहिलं ना, पाहिलं? मला माहिती आहे राधिका, तुला माझी काळजी आहे ना म्हणून असं बोलतेस तू. नाही, मी ओरडलो की घसा दुखतो ना माझं, म्हणून मला ती असं प्रेमानं समजावते. मला माहिती आहे ते प्रेमापोटीच बोलते ना सगळं ती. राधिका, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना की तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे. आणि उपोषणाला बसणार म्हणजे असं साधं सुद्धा नाही, ऐकणार नाही मी कोणाचं. एकदम सिरियस उपोषण. काय ना राधिका, तुझं मन जिंकण्यासाठी काही करू शकतो. हे उपोषण वगैरे चिल्लर आहे, हे चिल्लर आहे. तुझं मन जिंकण्यासाठी मी कोणाचा जीवही घेऊ शकतो मी. पाहिलं, काळजी वाटते ना माझी. तिला एकदम असं सहन नाही होत, माझी काळजी वाटते म्हणून निघून गेली माझी बायको. अशी सगळ्यांना बायको मिळत नाही. प्रेम बघा. नाही, मी मागे हटणार नाही. पण चला घोषणा द्या, माझ्या बरोबर घोषणा द्या. चला, हमारा नेता कैसा हो, गुरुनाथ सुभेदार जैसा हो. आमरण उपोषणवरच्या घोषणा दे ना, मला फाटणे. सांग काहीतरी. बोला, गुरुनाथ सुभेदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चला, फायनली पोहोचलो. पण मजा आली ना, म्हणजे गाडीत शो मध्ये पण हिचाच आवाज ऐकू येतोय, परत बाजूने पण हीच बोलतीये. चला, पण पोहोचलो. तुला तर आवडणारच ना. बस ना आता, चल ना, मस्करी काही मी तर इतकी एक्साइटेड आहे ना, म्हणजे मला असं वाटतं मी कधी एकदा जाऊन राधिका मॅमला भेटू. पण आपण पार्टी करायला नाही आलोय श्रुती. जरा एक्साइटमेंट तुझी बाजूला ठेव, कारण राधा काय रिॲक्ट होईल ना तुला बघून मला माहित नाहीये. का? पण मी कन्व्हिन्स. बॅकग्राऊंड तयार करायला लागेल ना आधी. हो, तो करेक्ट बोलतोय, कारण राधिकाला या सगळ्याची काहीच आयडिया नाहीये ना. सो आम्ही दोघं आधी जाऊन तिच्याशी बोलतो, तिला एक बेसिक आयडिया देऊन ठेवतो, सो दॅट इझी होईल तिला कन्व्हिन्स करणं. माया, पण तिचे तत्व, तिचे विचार जरा डोक्यात ठेवा, तसं बोलायला लागेल. मला सगळं माहितीये, पण तिला थोड्या वेळासाठी तिची तत्व बाजूला ठेवावी लागतील सामी, कारण आपलं इंटेन्शन क्लिअर आहे की नाही. अगं, ते मलाही माहितीये, पण ते तू पण बोल, म्हणजे कन्व्हिन्स करताना. करेन, टेन्शन नाहीये. तू थांब, आम्ही आलो. या, ओके. आणि माझ्यावर सगळं ढकलू नको, कारण चल, मला चल. हसू वगैरे येतं. नाही, तू तसं काहीच करणार नाहीयेस.